ज्या मुरार जगदेवने पुणे बेचिराग करून टाकलं होतं, पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवलेला तोच मुरार जगदेव काही काळानंतर शहाजीराजांच्या निजामशाहीला पाठिंबा सुद्धा देतो. तर झालं असं की 1629 साली लखुजीराजे आणि त्यांच्या मुलांचा निजामशाहीच्या दरबारात निजामशहाने भर दिवसा निर्घृण हत्या केली. या हत्येमुळे शहाजीराजे इतके संतापले की त्यांनी निजामशाही विरुद्ध बंड पुकारलं आणि निजामशहाचा बराचसा प्रदेश आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली. सोबतच आदिलशहाचा सुद्धा काही प्रदेश शहाजीराजांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली आणि एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा, स्वतःचं एक राज्य निर्माण करण्याचा एक छोटा प्रयत्न केला. परंतु एक हिंदू सरदार स्वतःचं अस्तित्व निर्माण करतोय ही गोष्ट एका शक्तीला खुपत होती आणि ती शक्ती होती मोहम्मद आदिलशाह. आता या मोहम्मद आदिलशहाने एका दुसऱ्या हिंदू सरदाराला शहाजीराजांच्या जहागिरीवर म्हणजेच पुण्यावर आक्रमण करण्यासाठी पाठवलं आणि तो हिंदू सरदार होता मुरार जगदेव. आता या मुरार जगदेवनं पुणे बेचिराग करून टाकलं, पुण्याची नासधूस केली, गाढवाचा नांगर फिरवला, तिथे एक लोखंडी पहार ठोकली आणि त्या लोखंडी पहारावर एक चप्पल लटकवलं जेणेकरून तिथं कुणी राहू नये, तिथं कुणी शेती करू नये. आता या काळानंतर पुढच्या 2-3 वर्षात महाराष्ट्रात दुष्काळ पडला, निजामशाहीमध्ये बंडाळी माजली, त्याच सोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सुद्धा झाला. 1631-32च्या आसपास मुघलांनी निजामशाही संपवण्याचा डाव रचला आणि यासाठी मुघलांनी आदिलशहाची मदत घ्यायचं ठरवलं. आता यावेळी आदिलशहामध्ये सुद्धा 2 गट होते. त्यातल्या एका गटाला असं वाटायचं की निजामशाही संपूर्ण संपली पाहिजे आणि एका गटाला वाटायचं की निजामशाही वाचली पाहिजे. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की निजामशाही वाचावी असं ज्या गटाला वाटत होतं त्या गटामध्ये मुरार जगदेव होता. आता निजामशाही संपवण्यासाठी मुघलांनी तर आदिलशहाची मदत घेतली होती, परंतु निजामशाहीमध्ये बंडाळी माजल्यामुळे निजामशाहीचा जो वजीर होता तोच मुघलांना जाऊन सामील झाला. आता ही गोष्ट ज्यावेळी शहाजीराजांच्या लक्षात आली त्यावेळी शहाजीराजांनी मुघलांविरुद्ध बंड पुकारलं आणि निजामशाहीच्या वंशातील निजाम मुर्तजाला त्यांनी मांडीवर घेतलं आणि एक दुसरी निजामशाही त्यांनी चालवायला सुरुवात केली. म्हणजे एकाच वेळी 2 निजामशाह्या अस्तित्वात आल्या. एक निजामशाही होती दौलताबादची आणि दुसरी निजामशाही होती शहाजीराजांची. तर झालं असं की यानंतर आदिलशाही मधला जो निजामशाही वाचवण्यासाठी जो गट होता तो गट सक्रिय झाला आणि आदिलशहाला सुद्धा असं वाटू लागलं की जी शहाजीराजांची निजामशाही आहे ती वाचली पाहिजे. म्हणून शहाजीराजे ज्या निजामशहाला मांडीवर घेऊन राज्याभिषेक करणार होते त्या राज्याभिषेकाला त्यांचा एक प्रतिनिधी आदिलशहानं पाठवला. तो प्रतिनिधी होता मुरार जगदेव. म्हणजे ज्या मुरार जगदेवनं पुणे उद्ध्वस्त केलं तोच मुरार जगदेव शहाजीराजे ज्या निजामाचा राज्याभिषेक करणार होते त्या राज्याभिषेकाला हजर होता. हा इतिहास इथंच संपत नाही. तर मुरार जगदेव तो राज्याभिषेक करून ज्यावेळेस परतत होता त्यावेळेस तो एका गावात थांबला. त्या गावाचं नाव होतं नागरगाव. नागरगावात त्यानं तुळा करून वगैरे अनेक दान धर्म केले. तो कार्यक्रम इतका मोठा होता की त्या घटनेमुळे त्या गावाचं नावच बदललं आणि त्या नागरगावचं झालं तुळापूर. हे तेच तुळापूर आहे ज्या तुळापुरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा दुर्दैवी अंत झाला. पुढे 1636 मध्ये पुन्हा आदिलशहा मधला निजामशाही संपवणारा गट सक्रिय झाला आणि मुघलांची आणि आदिलशहाची मैत्री होऊन निजामशाही संपवण्याचा डाव रचला गेला. आणि यावेळी मुरार जगदेव शहाजीराजांना मदत करतोय या संशयावरून आदिलशहानं मुरार जगदेवला पकडलं, त्याला कैदेत टाकलं, त्याची जीभ छाटली आणि त्याचे तुकडे तुकडे करून त्याला मारण्यात आलं. जे ज्या मुरार जगदेवनं पुणे बेचिराग केलं